श्रीकला आसपास आली ना तर त्रास व्हायला लागतो मला. असं वाटतं एखादी नकारात्मक ऊर्जा कसला तरी सापळा रचते आणि मग तुम्हाला नाही समजवता येते. तुला तू इंदू, अगं तू काय बोलतेस कळतंय का तुला? आणि तू बोलतेस आहे. अगं आपण भूताच्या माळवर शाळा काढतोय. अगं त्याच्यासाठी आपण जीवाचं रान केलं की लोकांना कळावं की भूत प्रेत सगळं काही नसतं. आणि तू स्वतःच आता निगेटिव्ह एनर्जी भूत हे सगळ्या गोष्टींबद्दल बोलते. सगळं काय आहे? मला जे वाटतं ते मी बोलते. विश्वास ठेव ना माझ्यावर. इंदू, तुझ्यावर विश्वास आहे, अंधविश्वास नाहीये. हे बघ इंदू, तू श्रीकलाबद्दल खूप चुकीचा विचार करतेस. अगं ती मुलगी शहरातून आले आपल्या गावामध्ये, ते पण बिन इमारतीच्या शाळेमध्ये शिकवायला. अगं लहान मुलांना सुद्धा तिथं शिकवलेलं आवडतंय का? तू बघतेस ना. तू ना उगाच तिच्यावर बिनबुडाचे आरोप. बिनबुडाचे आरोप आदू. मी इतकं जीव तोडून तुला काहीतरी सांगतेय, त्याला काहीच अर्थ नाहीये का? ती श्रीकला इतकी महत्वाची झाली की तिची बाजू घेऊन तू त्याच्याशी भांडतोय. इंदू नाही असं. मी तुझ्याच बाजूने आहे का? मी तुझ्याच बाजूने म्हणून तर मी तुला म्हणतोय ना की तू तिच्याबद्दल चुकीचा विचार करतेस. श्रीकला चांगली मुलगी आहे. विठुराया, काय करू रे मी? अरे मी त्याला सांगितलं होतं माझी कॉपी करू नको, तरी तो माझी कॉपी करत होता. तू पण करत ए पोरांनो, अरे काय पाठीवर दप्तर लावून कुठं फिरताय? अगं मामी, पाटीला दप्तर लावून विद्यार्थी शाळेतच जाणार ना. अरे पण मी तर सुट्टी दिली होती ना. तू सुट्टी दिली होती ना, श्रीकला ताईने थोडी. म्हणजे त्या म्हणाल्या होत्या त्या शिकवणार. ती आली आणि तिने शिकवलं. आता आमची शाळा संपली, आम्ही चाललो खेळायला, आम्हाला उशीर होतोय. ए तू बॅट आण, अरे बॉल आणतो. चल चल चल, एक मिनिट, उशीर होईल आपल्याला. म्हणजे त्या श्रीकलानं माझ्या परस्पर वर्ग घेतला. भेटायलाच पाहिजे तिला आता. श्रीकला, श्रीकला, इंद्रायणी ताई, तुम्ही आता हाका मारत होतात का मला? इतक्या मोठ्यानं हाक मारत होते मी, ऐकू नाही आल्या? ऐकू आलं मला, पण म्हंटल मी थोडी इंद्रायणी ताई इतकी फेमस आहे ना ह्या गावात. मला कोण हाका मारणार आहे? फेमस इंद्रायणी ताईनच हाका मारल्यात. माय गॉड, आठवं आश्चर्यच आहे माझ्यासाठी हे. बोला ना, काय काम होतं तुमचं? काही नाही, सहज भेटायचं होतं. इंद्रायणी ताई, तुम्ही काही बोलायच्या आधी मला ना तुमच्याकडून एक वचन पाहिजे. वचन? कसलं वचन? मला तुमच्या शाळेत शिकवण्याच्या परमिशनचं वचन. जर गौराई घरी आल्या तर विठूच्या वाडी शाळा काढण्याचा तुझा विचार तू बाजूला ठेव. तसंच होणार. इंद्रायणी ताई, काय झालं? कसला विचार करताय? गौराईसाठी दिलेलं वचन आठवलं. म्हणजे यावर्षी पहिल्यांदा आली ना गौराई आमच्या घरी, शकुंतला काकीच्या माहेरच्या. शकुंतला काकी म्हणजे व्यंकट महाराजांची वाईफ, राईट? हो, माझ्या आई सारख्याच. आईच म्हणणं. लहानपणापासून खूप केलंय त्यांनी माझ्यासाठी. मी त्यांच्यासाठी काही करू शकते.
त्यांचं कॅन्सरचं ऑपरेशन होतं ना, तेव्हा अगदी दवाखान्यात कीर्तन केलं होतं मी. साक्षात विठुराया आला होता डॉक्टरांच्या रूपात. नीट झाल्या मग त्या. विठुराया पाठीरा काय आमचा. सो स्वीट इंद्रायणी. शकुंतला काकू खूप क्लोज आहेत ना तुमच्या? काही करू शकाल ना त्यांच्यासाठी? त्यांच्यासाठीच काय काय, माझ्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीसाठी काही करायला तयार आहे. माझ्यासाठी नाती महत्वाची. काकू काकू काकी काकी काकू काय होत आहे? काय होतंय काकी? काकू काकू काय होत आहे? अचानक पाणी पाणी आणतं पाणी. काकू काकू काय होत आहे? काकी आओ काकी काय होतंय काकी तुम्हाला? काय होतंय काकूला? काही नाही होणार आहे त्यांना. काही नाही. मी आहे ना, मी काही नाही होते ना काकी. आदू आदू व्यंकू महाराज, व्यंकू काका, काकू काकू आपण खोली खोली काकू चल चल खोली. काय करायचं का? मी आदू मी बघून आले. काकू आदू काकू व्यंकू महाराज. आदू काकू काकू आदू महाराज 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 लवकर या. आदू आदू अरे काकी महाराज महाराज काकी बघा ना प्लीज काकी. काय होतंय? शकू शकू अगं काय होतंय तुला अचानक? इंदू काय झालं गाईला? महाराज बघा ना. काकी काकू काय होतंय? आदू गोपाळला बोलू. गोपाळला बोलू. जा 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 पटकन जा जा आजू. शकू काय आहे हे? तुमचं पेशंट मी सांगितलेलं काहीच फॉलो करत नाहीये. माझा फोन का उचलत नाहीये? पुढच्या आठवड्यात परत टेस्टचा रिपोर्ट दाखवायला आहे. अरे अधोक्षज, मी फोन कट करतोय याचा अर्थ काहीतरी इमर्जन्सी आहे. ही साधी गोष्ट लक्षात घे ना. पेशंटची लाईन आहे इकडे. गोपाळ दादा इकडे पण इमर्जन्सीच आहे.
बोल, काय काम आहे? अरे शकुंतला काकीला काय झालं मावशीला? शकुंतला काकीला चक्कर आली. काय? हो, अरे कसं शक्य आहे? मला नाही माहिती. तू ये लवकर इकडे. बरं एक काम कर, तू तिला घेऊन हॉस्पिटलला जा. मी नाही, नको. एक काम कर, तू तिकडेच थांब, मी तिकडे येतो, मग ठरवू.